मस्त असा टेस्टी आपण इथे मसाला शेवगा बनवणार आहोत। कट केला, त्याची जी सालं असते ती काढून घेतलेली आहे। इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे, थोडेसे जिरे ॲड करून घेतलेले, शेवगा टाकून घेतलेला आहे। त्या तेलामध्ये मी इथे फ्राय करून घेणार आहे। हलकी ग्लास भरून पाणी ॲड केलेलं आहे। मी अर्धा चमच्यालाही कमी असं मीठ ॲड केलेलं आहे। इथे अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे। 5 मिनिटं लागेल अजून। शेवगा पण इथे शिजून झालेला आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा भरून तेल ॲड केलेलं आहे, थोडेसे जिरे, थोडेसे मोहरी, थोडासा लसूण असा बारीक चिरून कट करून घेतलेला आहे। गोल्डन कलर येईपर्यंत लसणाचा आपण इथे फ्राय करून घेणार आहोत। इथे असा कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। हे 1 कांदा असा बारीक कट करून घेतलेला आहे, तो पण इथे ॲड केलेला आहे। थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे। मस्त फ्राय झालेला आहे। लगेच टोमॅटो टाकून घेतलेला आहे, फ्राय करून घेणार आहोत आपण आता। टोमॅटो पण आपला इथे छान मस्त फ्राय झालेला आहे। मी मीठ टाकून घेतलेले, आपण थोडीशी हळद, पाऊण चमचा इथे कांदा मसाला टाकून घेतलेला आहे। 1 चमचा भरून इथे गरम मसाला, 1 चमचा भरून इथे लाल तिखट टाकून घेतलेले आहे, 1 चमचा भरून इथे धने जिरे पूड असे आरडे भरडे कुटून घेतलेले ते पण इथे ॲड केलेले। आता आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये। फ्राय झाल्यानंतर जो शेवगा आपण इथे फ्राय करून घेतला होता उकडून, ते टाकून घेऊया याच्यामध्ये। तेवढे पूर्ण मसाला आपला हा शेवग्याला लागला गेला पाहिजे। बघा मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे आपण थोडीशी अशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत। शेवगा छान मस्त फ्राय झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये 1 चमचा भरून दाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे। अजून 1 चमचा इथे मी ॲड केलेला आहे। 2 चमचे आपण इथे शेंगदाणे असे भाजून घेतलेले, त्याचा कूट इथे ॲड केलेला आहे। कच्च्यापेक्षा आपण इथे भाजून शेंगदाण्याचा कूट टाकायचा, टेस्टी लागतं। मला तर हे असा शेवग्याचा मसाला प्रचंड आवडतो। तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा, कमेंट करा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या। पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया।